नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच लालसर डोळे, अंगावर राखाडी पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि झाडाच्या खोडात लपणारा पक्षी. भुदरगडच्या जंगलात आढळले दुर्मिळ रक्तलोचन घुबड. भुदरगड तालुक्याच्या समृद्ध जैवविविधतेत आणखीन एका दुर्मिळ वन्यजीवाची भर पडली. तालुक्यात अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या रक्तलोचन घुबड या निशाचर पक्षाचे दर्शन घडलं आहे. गारगोटी परिसरातील जंगलात वन्यजीव छायाचित्रकार व पक्षी अभ्यासक अमोल किरण शिरोडकर यांनी या दुर्मिळ घुबडाची नोंद करत त्याची छायाचित्रे कॅमेऱ्यात टिपली आहेत. रक्तलोचन घुबड हा भारतातील दुर्मिळ घुबडांपैकी एक मानला जातो. त्याच्या डोळ्याचा आकर्षक रंग, शरीरावरील राखाडी पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि पट्टे यामुळे तो जंगलातील झाडांच्या खोडात सहज मिसळून जातो. त्यामुळे दिवसा त्याचे दर्शन होणे दुर्मिळ मानले जाते. हा पक्षी प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो आणि घनदाट जंगल, जुन्या वृक्षांची दाटी तसेच शांत परिसरात वास्तव्य करतो. रक्तलोचन घुबडाची ही पहिली अधिकृत नोंद असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे परिसरातील वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल अधिक समृद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे. शिरोडकर यांनी अनेक वर्षापासून वन्यजीव आणि पक्ष्यांच्या अभ्यासासोबत छायाचित्रणाचे कार्य सुरू ठेवले आहे. वनक्षेत्राचे संवर्धन, जुन्या वृक्षांचे संरक्षण आणि जंगलातील मानवी हस्तक्षेप कमी ठेवला तर अशा दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित राहण्यास मदत होईल, असं मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. रक्तलोचन घुबडासारख्या दुर्मिळ पक्षाचा अधिवास परिसरात असणे म्हणजे येथे घनदाट व समृद्ध जंगल अस्तित्वात असल्याचे प्रतीक आहे. ही वनसंपदा आणि त्याचे नैसर्गिक अधिवास जपले पाहिजे. जंगलाचे संवर्धन झाले तरच अशा दुर्मिळ प्रजाती पुढील पिढ्यांनाही पाहायला मिळतील.